I feel my spirit. मैं बहुत अभिषेक को महसूस कर रहा हूँ इस समय। जीसस ने आज सच में आप ब्लेस हो जाएंगे। ये मेरा वचन नहीं है, ये मेरा खुदा ने मुझे बताया है। सैटरडे के दिन, शनिवार के दिन मैं मॉर्निंग को मुझे जॉब पे जाना था और जॉब पे जाने पे मैं मेरे बेड पे बैठा और बैठने के बाद मैंने मन में सोचा, यार ये इतना बड़ा एक चर्च है पुणे में, लाइक ये पास्टर प्रार्थना कितना घंटा करता रहेगा, इसके वजह से ये मिरेकल होता है। तो प्रभु ने मुझे बताया, मेरे बेटे प्रार्थना से चमत्कार होता नहीं है। हालेलुया। क्या बोला मुझे प्रभु ने? प्रार्थना से चमत्कार होता नहीं है, चमत्कार होता है विश्वास के द्वारा। हालेलुया। और मैंने प्रभु को पूछा, प्रभु ये कैसे क्या ऐसा हो सकता है? मुझे क्लियर वॉइस आया और बहुत लोग मुझे बताते हैं, तुम्हारे पास्टर के लिए, पास्टर तुम कौन से आत्मा से चलते हैं? तुम्हारे अंदर शैतान की आत्मा है या पवित्र आत्मा है? पर उस दिन सुबह परमेश्वर के आत्मा ने मुझसे बात की मॉर्निंग को, और मुझे पता है परमेश्वर ने क्या, मिरेकल कोई प्रार्थना से नहीं होती है, मिरेकल होता है विश्वास के द्वारा। हालेलुया। मैंने बोला, प्रभु तू बात करता है तो मुझे वचन दे, क्योंकि बहुत लोग बोलते हैं कि तेरे द्वारा तू शैतान से बात करता है, क्या पवित्र आत्मा बात करता है, मुझे नहीं मालूम। तो मुझे आज ये चाहिए प्रभु कि तू मुझसे बात करता है तो तेरे वचन के द्वारा मुझे बता, क्या सच में तू बात करता है? प्रभु ने उसी समय मेरे भाई और भाई, प्रभु ने मुझे दिया। मैं दिन भर मैं वो काम करता रहा, पर दिन भर मुझे वो वचन याद रह रहा था, मेरे मन में घूम रहा था। मैं सुबह शाम को आके मैंने फास्टिंग छोड़ा और इमीडिएटली मैंने वो जो मुझे प्रभु ने बताया वो वचन मैंने लिख के रखा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। और ये परमेश्वर का काम है। मैं बता रहा हूं आपको, बाइबल बताता है मत्तियों के पुस्तक उसके 8वां अध्याय और उसके 10 और 13 पद। मत्तियों के पुस्तक उसके 8वां अध्याय और उसका 10 और 13 दो वचन है। यहाँ पे 10वां वचन पढ़ेंगे। बाइबल बताती है शैतापतीचे चाकर। यहाँ पे बाइबल स्पष्ट और स्पष्ट बता, आपको मैं बोल रहा हूं आज आप ब्लेस हो जाएंगे। ये वचन आप लेंगे, आपकी किसकी भी बीमारी हो, कौन सी शैतान हो, आप खुद प्रभु यीशु के सामर्थ्य नाम से चंगा हो जाएंगे। ना कोई किसी पास्टर की प्रार्थना की जरूरत नहीं, ना कोई किसी व्यक्ति की जरूरत नहीं, आप खुद विश्वास करेंगे और परमेश्वर आपको चंगाई देगा। हालेलुया। मत्तियों के पुस्तक उसके 8 और उसके 10 और 13 वचन, किसी को मिला है तो पढ़ो। येशूला आश्चर्य वाटले, तो आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला नक्कीच सांगतो, एवढा विश्वास मला याच्यात आढळला नाही। देखो यहाँ पे एक शैतापति था, और वो शैतापति जो है वो एक अधिकारी था वहां पे, और उस अधिकारी ने, उसका एक चाकर था, उसका एक कामगार था, वो बीमार गिरा था। और जब यीशु मसीह वहां से निकला, वहां पे निकलने के बाद में वो शैतापति जो अधिकारी है वो यीशु के पास आया और बोला कि आप आके मेरे चाकर को, मेरे कामगार को आप ठीक करवा दो। प्रेज द लॉर्ड। यीशु मसीह ने बोला, मैं आके उसको चंगा कर दूंगा। प्रेज द लॉर्ड। क्या? कौन आके? मैं आके उसको चंगा कर दूंगा। बट जब वो अधिकारी बोलता है, ना 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 वैसा नहीं, आप मत आओ, आप सिर्फ शब्द को उच्चार करो। आप क्या बोलो? सिर्फ शब्द बोलो। आज जब शब्द बोलेगा, मेरा चाकर वहां पे है, वो ठीक हो जाएगा। और ये विश्वास यीशु मसीह ने देखा और मुड़ के देखा तो लोगों को बोला, देखो इस्राएल में इतना बड़ा विश्वास मैंने कभी देखा नहीं। हालेलुया। कभी
विश्वास, इतना बड़ा विश्वास मैंने कभी इस्राएल में देखा नहीं। उसने बोला, जहां पे देखो आज मैं बताना चाहता हूं, वहां पे एक ही शब्द उसने बोला, जा तेरा चाकर ठीक हो गया। ना यहाँ पे प्रार्थना की कि यहाँ पे सिर्फ बात किया कि जा वो ठीक हो गया है। किसके वजह से ठीक हो गए? बाइबल बताती है एवढा विश्वास माझ्या इस्रायलात आढळला नाही। आणि मग येशू शेतापतीला म्हटला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त व्हावे। किसके वजह से हो गए हो? हेलो, किसके वजह से? जिसने विश्वास, आपका विश्वास आपको चंगा करेगा, आपका विश्वास आपको मिरेकल आएगा, आपका विश्वास आपके फाइनेंस को बढ़ाएगा, आपका विश्वास आपकी चेंजेस, आपकी लाइफ को बदलाएगा। ना तो कोई किसी प्रार्थना के नहीं, आपके विश्वास के द्वारा। मैं बोलता नहीं कि प्रार्थना से लाइफ बदलती नहीं, प्रार्थना से लाइफ बदलती है, पर जब हम प्रार्थना में विश्वास करते हैं तब लाइफ बदल जाती है। हालेलुया। बाइबल बताती है अब्राहम जो था, वो अब्राहम जो है वो विश्वासु नीतिमत्व कैसा बना? उसके वजह से वो विश्वास हो गया। जब परमेश्वर ने अब्राहम को बोला कि अब्राहम तेरा बेटा जो है वो मुझे बलिदान कर, वो विश्वास के द्वारा लेके गया। क्यों? जब तुम विश्वास करते हैं तब तुम प्रभु से प्यार करते हैं। हमारे हालेलुया। आपका विश्वास है। देखो बाइबल बताती है, संत पौल बोलता है तू बड़े बड़े चमत्कार कर रहा है, बड़े बड़े मिरेकल कर रहा है, सब कुछ तो अच्छा संदेश दे रहा है, पर तेरे अंदर वो प्रेम नहीं है तो वो बचने वाली थाली है। हालेलुया। पर जब हमारे अंदर विश्वास है तो वो विश्वास कन्वर्ट होके प्रेम में बदल जाता है। हालेलुया। और जब प्रेम में बदलता है, जब आप प्रार्थना करती है, वो जो भी प्रार्थना 2 मिनट की, 5 मिनट की, वो सडनली काम करने चालू हो जाती है। हालेलुया। बहुत ही इंपॉर्टेंट है। परमेश्वर की आत्मा सैटरडे के दिन मुझे सुबह मुझसे बात किया और मुझे बोला, मेरे वाइफ भी बोले क्या किससे बात कर रहा है तू, क्या हो गया, तेरे को कुछ विजन हो गया क्या? पर मैं प्रभु से बात कर रहा था, प्रभु मुझे बता रहा था। हाँ, मैं बोला हाँ ऐसा है का प्रभु, ऐसा है का। मैं बात कर रहा था क्योंकि मुझे जाना ही ऑफिस में, मैं बात कर रहा था प्रभु से। हालेलुया। मैं बोल रहा हूं आपको, परमेश्वर की आत्मा इस समय हमें बात करना चाहता है। वो बोल रहा है आप विश्वास करेंगे तो वो कन्वर्ट में प्रेम का बदलाव होता है। जब विश्वास, बाइबल बताती है जब संत पौल को परमेश्वर ने बताया, संत पौल बोला कि बहुत चमत्कार करने वाले भी ही, जब आपके अंदर विश्वास नहीं, वो विश्वास प्रेम में कभी बदलता नहीं। हालेलुया। यीशु मसीह रात और दिन प्रार्थना करते थे, पर शब्द से बोला और शब्द से भूत निकाला। शब्द जो बोला, शब्द से प्रार्थना कैसी है? प्रार्थना कैसे है? प्रभु आपका धन्यवाद, प्रभु इस व्यक्ति को चंगा कर दे, इसको प्रार्थना बोलते हैं। पर जब बोलता है जा चल ठीक हो गया, इसको प्रार्थना नहीं बोलते, इसको बोलते हैं वर्ड को बोल दिया, विश्वास के द्वारा चल, मैं बोल रहा हूं तू ठीक हो गया। हालेलुया। प्रार्थना अलग है, विश्वास जो है वो बात करने, जब मैं मुंह से बात करता है, बोलता है मैं बोल रहा हूं तू ठीक हो गया, बस हो गया ठीक तू। क्यों? क्योंकि मेरा विश्वास और सामने वाला का विश्वास एक हो जाता है और उसके अंदर प्रभु का विश्वास एक होता है, पूरा हिल हो जाता है। हालेलुया। प्रभु ने बोला, मैंने पूछा, मैंने जब मॉर्निंग को, मैंने सैटरडे मॉर्निंग को मैंने जब विचार किया और मैंने बोला यार वो इतना बड़ा चर्च है, मिरेकल इतना होता है, फिर वो प्रार्थना ज्यादा करते रहेंगे। पर प्रभु के आत्मा ने बोला मेरे बेटे वैसा नहीं है, ज्यादा प्रार्थना करने से चमत्कार नहीं होता, प्रार्थना नहीं होता, विश्वास के द्वारा चमत्कार होता है। मैं बोला प्रभु भाई ये ऐसा है क्या? तो लोग क्यों रात और दिन प्रार्थना करे, 12-12 घंटा प्रार्थना करते, 13-13 घंटा प्रार्थना करते, प्रार्थना में ज्यादा और ज्यादा रहते, फिर मिरेकल क्यों होता है? जब मेरे को एक चीज को याद आया और वो चीज था पास्टर बेनी हिल बोलता प्रेयर इज आंसर, प्रेयर इज द सैल्वेशन। यस आई नो, मुझे मालूम है, मैं प्रार्थना के विरोध नहीं है, पर मैं बताना चाहता हूँ क्यों। जब प्रभु यीशु मसीह ने जब पास्टर बेनी हिल को बताया, पास्टर बेनी हिल जब उसके बहन के घर पे, इसके सिस्टर के घर पे गया और बोला यार अभी डिनर हो गया, फिर प्रभु के आत्मा ने उसको बोला उठ जा और डिनर मत कर, उठ और प्रार्थना कर। उसने सुना नहीं। किसने? पास्टर बेनी हिल ने सुना नहीं। बोला यार मैं कितने दिन से आ गया मेरे बहन के साथ, अभी डिनर कर रहा, तू बोल रहा डिनर से उठ जा। पॉसिबल है, मैं नहीं उठ सकता।
पर प्रभु का आत्मा बोल रहा है उठ जा। हालेलुया। मैं आपको बोल रहा हूँ मंडली पे आएंगे जब प्रार्थना करेंगे, मैं जा रहा हूँ पास्टर बेनी को, पास्टर योगेश को मिलने को नहीं, मैं जा रहा हूँ मेरे प्रभु को मिलने के लिए। पास्टर बेनी खड़े रहे, देख रहा कुछ इस्तेमाल नहीं, कुछ महसूस नहीं हो रहा, अभिषेक महसूस नहीं हो रहा, पर चमत्कार तो हो रहा है। हालेलुया। क्यों हो रहा है चमत्कार? क्योंकि वो लोग दूर से आए थे विश्वास पकड़ के। हालेलुया। किससे? विश्वास पकड़ के आए थे। और बाइबल बताया अब्राहम जो है, अब्राहम को परमेश्वर ने बेटा तेरा बेटा मुझे चाहिए। प्रभु तूने दिया, तू फिर से मांग रहा है? हाँ मुझे चाहिए। वो गया और बेटे को बलिदान करने को गया। परमेश्वर ने उसका विश्वास देखा, उसका अविश्वास के द्वारा उसको नीतिमान, क्या होगा वो? नीतिमान क्या? ठहरने लगा, ठहरा गया। हालेलुया। किसके द्वारा? प्रार्थना के द्वारा, विश्वास के द्वारा। आपके लाइफ में नीतिमान, आपके राइट इंग्लिश में क्या होता है? ये राइचस। आपकी लाइफ क्यों होती है? क्योंकि आप नीतिमान है, क्योंकि आपके अंदर विश्वास है। हालेलुया। तो कितने भी मिरेकल करो, हालेलुया। एक परमेश्वर का दास है, मैं नाम नहीं लेता, वो आया ना, सिर्फ उसका पोस्टर लेकर लोग उसके पास भागते। पर मैं वो बोलता हूँ कोई किसी पास्टर के पास मत भागो, भागना है तो पवित्र आत्मा के पास भागो। हालेलुया। आपका विश्वास इतना है कि आप दुनिया को अलग पलट कर सकते, इतना पावर है आपके अंदर। हालेलुया। आप घर से भी प्रार्थना करेगा, बाइबल बताती है शैतान वहीं से निकल जाएगा। आपके प्रॉब्लम कितना ही बड़ा रहो, पर यीशु के सामने सब कुछ छोटा है और वो उसके पैर के नीचे है वो प्रॉब्लम। हालेलुया। पास्टर बेनी हिल जब वहां पे गया और पास्टर बेनी ने प्रे किया, फिर पवित्र आत्मा ने बोला कि तूने मेरा सुना नहीं, तुझे बोला था डिनर से निकला, डिनर छोड़ा और मेरे प्रार्थना में नहीं सुना। तो उसने बोला आज से मैं माफी मांगता हूं और आज से तू जो बोलेगा मैं वो करूंगा। फिर उसके बाद में 5-10 मिनट उसने प्रे किया और ढंग में प्रार्थना करके फिर गया और जागने के बाद में इतना पावर उसको इस्तेमाल हुआ, इतना पावर उसके अंदर आया, तो वो अभिषेक से द्वारा लोग हर चंगाई प्राप्त होने लगे। हालेलुया। पावर भाई, पावर उसमें नहीं है, पावर आपके अंदर है। हालेलुया। आपको समझ में? पावर उसके सामने वाले के नहीं, पावर आपके अंदर है, क्योंकि आपका विश्वास के द्वारा तुम परमेश्वर से प्राप्त हो रहे। समझ? हालेलुया। आपको समझ में आया मैं क्या बोल रहा हूं? बाइबल बताती यहाँ पे क्या होगा, सिर्फ शब्द को बताए, जा तेरा चाकर बना दे। और किसके द्वारा? तेरे द्वारा चंगाई प्राप्त होगा। यीशु मसीह ने सिर्फ शब्द बोला, यीशु ने बोला हाँ मेरे लिए होगा, मैंने किया था, मैंने शब्द बोला। आज मैंने पास्टर लोग बोलते मैंने प्रार्थना किए थे, मैंने भविष्यवाणी किए थे, ठीक हो गया। भाई तूने नहीं, उनके विश्वास के द्वारा वो चंगाई प्राप्त हो गए, इनके विश्वास के द्वारा वो भविष्यवाणी उनके लाइफ में पूरी हो गई। हालेलुया। पर लोग हमारे क्या करते हैं, वो पास्टर ने भविष्यवाणी की थी मेरे लिए, वो पूरे हो गए, तो फिर पास्टर को धन्यवाद, और वो खुदा को बाद में उसको धन्यवाद। नहीं, सबसे गलत है। मैं बोल रहा हूं आप बहुत पावरफुल लोग हैं। हालेलुया। आपके अंदर प्रभु के अभिषेक है, आपके अंदर प्रभु का विश्वास है। आप खुद भी प्रार्थना कर सकते हैं, आज जाके है समुद्र को बोल सकते हैं कि मैं तुझे बोलता हूं हट जा मेरे रास्ते से, तो हट जाने वाला सामर्थ्य आपके अंदर। हालेलुया। लोग बोलते हैं बहुत पावरफुल है, मिरेकल कर रहा है, चमत्कार कर रहा है, अभिषेक कर रहा है। भाई ये किसकी वजह से आ रहा है? लोगों के वजह से आता है। ये लोग जो आए हैं विश्वास के द्वारा आए, इसके लिए प्रभु इधर आया है। हालेलुया। आपको समझ में? प्रार्थना हमारी खुद की उन्नति करती है, विश्वास हमें चंगाई करता है। समझ में आया मैं क्या बोल रहा हूं? हालेलुया। प्रार्थना क्या करती है? हमारी खुद की उन्नति करती है, खुद हम आत्मा से भरते हैं, सामर्थ्य से भरते हैं। मैंने एक उदाहरण दिया अभी पास्टर बेनियल का, प्रभु का सुना नहीं, कुछ नहीं, प्रार्थना नहीं किया, पर मिरेकल तो चल रहा है। मिरेकल क्यों हो रहा है? विश्वास के द्वारा। प्रभु घूम रहा है उधर, हाँ तेरा विश्वास है, चंगा हो गया तू, चल तेरा विश्वास चंगा हो गया। पर पास्टर बेनियल तैयार खड़ा है और उसको वो पावर अभिषेक
महसूस नहीं हो रहा है। क्यों? क्योंकि हम प्रभु के सुनते नहीं, था हमारी उन्नति कभी नहीं हुई। अब्राहम ने प्रभु का सुना। अब्राहम ने किसका सुना? प्रभु का सुना। और अब्राहम जाके उसने प्रभु के द्वारा बलिदान करने को गया और प्रभु ने उसको बचा लिया और बोला आज से तू नीतिमान, तू क्या हो गया? नीतिमान हो गया आज से। हालेलुया। बाइबल बताती है मत्ती के पुस्तक मार्क शुभ वर्तमान 36 में क्या लिखा है मालूम है? येशून याईरच्या मुलीला जिवंत करतो। आपको सबको मालूम है याईर की लड़की जो थी, याईर की लड़की जो थी मर गई थी, और वो मरने के बाद में जब यीशु मसीह वहां से निकला, यीशु मसीह जब वहां से चलते रहा तो वो अधिकारी जो आ गया, जो याईर था, वो जो अधिपति था, वो आके बोला कि मेरे बेटी को चंगा कर, मेरी बेटी मर गई है, उसको जिंदा कर। उसने क्या बोला मालूम है? हेलो, उसने क्या बोला मालूम है? उसने बोला विश्वास मात्र रख। क्या बोला उसने? विश्वास। क्या बोला? मैं बोलूंगा, मैं आऊंगी, मैं चमत्कार करूंगा। मेरे पास सब लोग क्या करते? मैं आऊंगा शिक्षा, मैं आपके सर पे हाथ रखूंगा नहीं, पर ऐसे बोलेंगे विश्वास मात्र रख, मेरे आने से पहले ही परमेश्वर चमत्कार करेगा तेरे द्वारा। हालेलुया। आपको समझ में आया मैं क्या बोल रहा हूं? बाइबल बताइए अधिकारी तो वो बोला विश्वास मात्र थे। यीशु मसीह वहां पे गया और बोला, वहां पे भी प्रे नहीं किया। देखो बाइबल पढ़ो, क्या बोला? बेटी उठ जाना। कैसी बात किया उसने? बेटी उठना। प्रे किया, हम कहते यीशु के नाम से मरे हुए जिंदा हो जा, उसको प्रार्थना बोलते। ये क्या बोला? सिंपल जाके बोला बेटी उठ जा। हालेलुया। क्या किया वहां पे? शब्द को खोल दिया। समझ? हालेलुया। आपको समझ में आया मैं क्या बोल रहा हूं? नींद आ रही क्या? हालेलुया। बाइबल बताती है कि विश्वास तू मात्र रखेगा तो चंगाई प्राप्त हो जाएगा। आपके लाइफ जिंदा, आप जिंदा है फिर भी मरे हुए, पर परमेश्वर बोलता है विश्वास मात्र रखेगा तो तू जिंदा हो जाएगा। हालेलुया। आपको समझ में आया क्या बोल रहा? बाइबल बताती है मरकुस 9:23 9वां अध्याय 23 वचन, विश्वास बाळगणारा सर्व काही शक्य आहे। काय म्हटलं त्याला? विश्वास बाळगण्यास सर्व काही शक्य आहे। तुमचा विश्वास तुम्ही बाळगला तर तुम्हाला सांगतो मोशेच्या जागेवर तुम्हाला उभं राहावं लागेल, एवढे ताकद आहे। मला माहिती आहे माझ्या प्रियांनो, तुम्ही खूप पॉवरफुल लोक आहे, तुम्ही साधारण लोक नाहीये, तुम्ही देवाचे लोक आहे, तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे, पण तुम्ही त्याचा हा इस्तेमाल योग्य करत नाहीये। तुम्हाला असं वाटतं पास्टर पास्टर पास्टर, भविष्यवक्ता, आमेन, काय अजून अपॉस्टल, सगळ्या गोष्टी, पण मी तुम्हाला सांगतो तुमच्यामध्ये एवढा पॉवर आहे की तुम्ही ही स्वतःहून विश्वासाने प्रार्थना करून तुम्ही प्राप्त करू शकता। हालेलुया। समरी हालेलुया। प्रभु के आत्मा ने उस दिन मुझे बताया, मैंने बोला, मैं चकित हो गया, मतलब सही में प्रभु ऐसा है, मुझे वचन में पता। मैं ज्यादा करके मैं बोलता प्रभु मुझे लोग बोलते हैं मुझे बाइबल बताओ, मुझे बाइबल से बता, क्योंकि ज्यादा करके तू बाइबल से बात करता है। हालेलुया। समरी हालेलुया। और प्रभु यही तो हमें बताना चाहता है। बाइबल बताते विश्वास बाळगणं सर्व काही तुला शक्य आहे। विश्वास बाळगणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास तुम्ही बाळगा। प्रेज द लॉर्ड। प्रार्थना करो, मैं प्रार्थना के विरोध नहीं हूं, पर प्रार्थना आपकी क्या करती है? उन्नति करती है। आप प्रार्थना में भर जाते, अभिषेक से भर जाते, सामर्थ्य से भर जाते, पवित्र आत्मा से भर जाते। बच्चा चंगाई कौन देता है मालूम है? विश्वास। हालेलुया। चंगाई सिर्फ विश्वास के द्वारा आता है। आपके अंदर शैतान है, विश्वास रखो, विश्वास के द्वारा शैतान निकल जाएगा आपके लाइफ से। Somebody hallelujah। बाइबल बताता है मरकुस 9:24 लागण्यास मुलाचे बाप मोठ्याने म्हटले, म्हणजे याईर म्हटला माझे विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाक। आप प्रार्थना करते हैं प्रभु को कि प्रभु मेरा अविश्वास निकाल दे। हम किधर आते हैं मतलब क्या? पास्टर प्रे करो ना हमारे लिए, पास्टर हमारे लिए दुआ करो ना।
हमें आज प्रार्थना नहीं हो रही है। भाई क्यों नहीं हो रही? रीड द बाइबल, प्रार्थना करो, वचन में जाओ, प्रभु से बोलो कि मेरा विश्वास बढ़ा, विश्वास बढ़ेगी, प्रार्थना बढ़ेगी, प्रार्थना बढ़ेगी, मिरेकल हो जाएगा। हालेलुया। बहुत ही सिंपल है, परमेश्वर बात कर रहा है हमसे। चंगाई बहुत सिंपल है, आपको मिलना चाहिए, इमीडिएटली मिलेगा चंगाई आपको। आप जिस पे भी हाथ रखेगा, सामने वाले पे मैंने हाथ रख दिया और उसका विश्वास नहीं तो वो चंगाई नहीं हो जाएगा। क्यों नहीं? आप बोलेंगे अरे यार इस पास्टर में पावर नहीं है। भाई मुझ में नहीं, तुझ में प्रॉब्लम है, क्योंकि तुझ में विश्वास नहीं है। मैं तो विश्वास के द्वारा प्रार्थना कर रहा हूं, पर तेरा विश्वास और मेरा विश्वास कनेक्ट हो जाता है, तब मिरेकल हो जाता है। आया समझ में? हालेलुया। रेना गांव की परमेश्वर के बड़े दास थे। रेना गांव की जब दूर से प्रार्थना करते, 800 और कोटि लोग आते थे उसके मिनिस्ट्री पे, पर लोग चंगाई हो जाते थे। सिर्फ वो बोलता है यीशु जिसका विश्वास है, विश्वास के द्वारा चंगाई प्राप्त होने दे, वो धार चंगाई हो जाते हैं। हालेलुया। हमारी विश्वास बढ़ाने के लिए है, कोई किराना दुकान में जाने की जरूरत नहीं है, कोई मोहल में जाने की जरूरत नहीं। आप घर में जाओ, 5 और 10 मिनिट प्रार्थना करो और प्रभु को बोलो माझा अविश्वास काढून टाक आणि मला विश्वास होता है। हालेलुया। आपका विश्वास कमजोर हो गया है तो प्रभु के पास जाओ, घुटने के को नहीं होता है तो उपवास में जाओ, 1 दिन के उपवास, 2 दिन के उपवास में जाओ, प्रार्थना करो और प्रभु को बोलो मेरा विश्वास बढ़ा, क्योंकि ये बढ़ाने वाला कोई ही कौन सा किराना नहीं दुकान नहीं, ये एक है, वो दुकान मेरे परमेश्वर का है और वो हेवन का है। और जब हम प्रार्थना करते प्रभु मेरा विश्वास बढ़ा, क्योंकि विश्वास चमत्कार लेके आता है। हालेलुया। विश्वास चमत्कार लेके आता है। आप बड़े बड़े परमेश्वर के दासों को देखेंगे, वो लोग क्यों विश्वास के द्वारा बोलते हैं जा ठीक हो जा, क्यों? क्योंकि उसके अंदर वो विश्वास है और वो विश्वास करते हैं और प्रार्थना खुद की उन्नति करती है, पर विश्वास लोगों के लिए चंगाई प्राप्त हो जाती है। हालेलुया। सबरे हालेलुया। मेरा खुदा उस दिन सैटरडे को मुझसे बात किया, तो मेरे बेटे ऐसा नहीं है। आज लोग परमेश्वर मुझे बेटा बोल के बोलता है, लोग बोलते तेरे में अंदर आत्मा नहीं है, फिर पवित्र आत्मा नहीं, तो ये वचन कहां से आया है? ये वचन मेरा है क्या? ये वचन मेरा खुदा का है और ये वचन मुझे बताता है विश्वास लोगों को चंगाई करता है और प्रार्थना तेरी खुशी उन्नति करती है। सब बोले हालेलुया। आया समझ में? त्याच्यामुळे लक्ष द्यायचं नाही कोणाला काय बोलतंय काय नाही, आई डोंट केयर। जो करना है वो मैं करूंगा, मेरा खुदा जाने मैं जाने। मुझ में शैतान की आत्मा है कि मुझ में पवित्र आत्मा है, वो खुदा जानता है। तू कौन है मुझे बताने वाला? तू कौन है? बाइबल बताती है क्या मेरे चाकर को तू कौन है बताने वाला? मेरे चाकर को तू कौन है उंगली दिखाने वाला? मैं है ना, मैं देख लूंगा। हालेलुया। एम्प्लॉयला जा, एखाद्या एम्प्लॉय मध्ये जा, एखाद्या एम्प्लॉय मध्ये गेल्यानंतर त्या मालकाला जो चांगला व्यक्ती नाही, तो मालक म्हणला भाऊ माझा एम्प्लॉय मी बघून घेईल, तू कौन है, जा घरी। हालेलुया। यही हमारा प्रभु का वचन। अब प्रभु यही बताना, आपके अंदर परमेश्वर की आत्मा बात कर रही है तो वचन के द्वारा बात कर रहा है, तो आप सही चल रहे हैं। हालेलुया। आप सही कौन से रेल पटरी पे चल रहे हैं? आप सही चल रहे, क्योंकि आप परमेश्वर के आत्मा के द्वारा, परमेश्वर के वचन के द्वारा बात कर रहा है। किसी के घर, आप किसी में जा रहे हैं, किसी के घर में जा रहे हैं और घर आपको लेना है और उस घर में शांति नहीं है ना, तो समझने का पवित्र आत्मा नहीं बोल रहा है उसमें। ये पवित्र आत्मा काम करता है। आपको ये नॉलेज चाहिए, इसके लिए बाइबल बहुत पढ़ना इंपॉर्टेंट है। जहां पे आपको शांति नहीं है वहां कभी नहीं जाना, और जहां शांति है वहां परमेश्वर काम कर रहा है। हालेलुया। समझे? हालेलुया। मला तो बहुत, मेरे को एक सिस्टर ने बोला था प्रभु तुमच्या सोबत, प्रभुचा आत्मा तुमच्या सोबत बोलतो, आम्हाला कसं बोलतात? मतलब क्यों? आपसे बात नहीं करता? आपसे बात करता है, रोज बात करता है वो। जब बाइबल पढ़ते हैं प्रभु आपसे बात करता है फेस टू फेस, करता है ना? करता है कि नहीं? तो क्यों भी डर रहे तुम? आपका विश्वास बहुत बड़ा है। आपको मैं बोलता ये भारत देश को पलट करने की ताकत आपके अंदर है। भी पॉजिटिव ले,
हालेलुया। आपके अंदर ताकत है। आप बहुत लोगों को चंगाई प्राप्त कर दे सकते हैं, क्योंकि आपके अंदर वो सामर्थ्य है, आपके अंदर वो पावर है। बड़े बड़े कैंसर को ठीक करने की ताकत आपके अंदर है। हालेलुया। और आप भागते हैं, बड़े बड़े मिनिस्ट्री में भागते हैं, बड़े बड़े है चर्च में भागते हैं। आप तीन क्यों? क्योंकि मुझे प्रभु से पीछे चलना है, कोई आदमी के पीछे नहीं। आपको भी प्रभु के पीछे चलेंगे तो आशीष आपके घर में आएगा। हालेलुया। आप किसके पीछे भाग रहे हैं? आप मसीह के पीछे भागो तो मसीह आपके पीछे आएगा। समझिए। हालेलुया। क्योंकि आप बहुत बड़े सामर्थ्यवान परमेश्वर के बेटे और बेटियां हैं। आप पावरफुल है। शैतान आपको डरता है, मालूम है कि नहीं? बाइबल बताती है की प्रगतीकरांच्या पुस्तकात वाचलं तर शैतान तुम्हाला घाबरतो, बिलीवर लोकांना घाबरतो का? हमारे अंदर विश्वास है। हालेलुया। इसके लिए परमेश्वर की आत्मा यही बताना चाहता है, मेरे बेटे आप पावरफुल लोग हैं। आप जॉब पे जा रहे हैं, शैतान कोई तकलीफ दे रहा है, ए यीशु के नाम से निकल जा, क्योंकि ये जॉब मेरा है, तेरा कोई चलने वाला नहीं है। हालेलुया। क्योंकि वो विश्वास आपके अंदर है। समझे। हालेलुया। बाइबल बताती है मरकुस 11:20 में, 11:20 में क्या बोलते हैं? मतलब विश्वासाचे सामर्थ्य। 20 वचन पढ़ेंगे। 20। मग सकाळी वाटेने जाताना त्याला ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले। हा पुढं. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा। येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा। किसके ऊपर? देवावर विश्वास बोला, ठेवा। येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवतो। कोणावर विश्वास ठेवायचा आहे? प्रॉफिटवर, भविष्यवक्त्यावर। हालेलुया। मग का पळायला लागले याच्याकडे त्याच्याकडे? कशाला पळता इकडे तिकडं? पुण्यात एवढी मोठी चर्चची मीटिंग आहे, आपल्याला जायचंय, पॅम्पलेट आलेलं आहे का? अहो तुम्हाला माहित नाहीये, तुम्ही जगाचे उलट पालट करणारे लोक आहे, मग तुम्ही का पळता तिथं? ज्यांना आशा नाहीये ते लोक पळत आहे, ज्यांना त्यांच्या सोबत येशू आहे तो कशाला पळत आहे? समजतं का नाही? हा? हालेलुया। अहो तुम्ही एवढे पॉवरफुल लोक आहोत का येशू खुद्द तुमच्या सोबत चालतो। काय म्हणतो? देवावर विश्वास ठेवा। कोणता देव? ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, त्याच्यावर विश्वास ठेवा। कोणत्या भविष्यवक्त्यावर, कोणत्या अपोस्तलावर विश्वास ठेवू नका। जे काही तुम्हाला ठेवायचे तो देवावर विश्वास ठेवा। आणि विश्वास काय करतो? चंगाई आपके घर में लेके आती है। हालेलुया। मिराकल आपल्या घरात। आज तुम्ही काही प्रार्थना करू नका, फक्त विश्वास ठेवा। मी विश्वास ठेवतो, घरी गेल्यावर मला उत्तर मिळेल। परमेश्वर त्याचप्रमाणे विश्वासाचा द्वारा शब्द बोल। बायबल म्हणतो शब्द मात्र बोल, माझा चाकर बरा होईल। हालेलुया। तुम्ही शब्द बोला, माझी मुलगी आज गेलेली आहे, त्याला वापस येऊन दे। विश्वास ठेवतो तो वापस येईल। हालेलुया। का? मग आपण काय इकडे पळत आहे का? आज आपलं चर्च सुरू। माझं परवा दिवशी तुम्ही माझा स्टेटस बघितला असं व्हॉट्सअपचं, बघितलं ना? बघितलं का? काय होतं? काय? हा, जो लोक पास्टर आणि कलिक्षाकर काहीतरी असं, जो पास्टर आणि चर्च कर सारखं बदलतो तो त्याला कधी प्राप्त होत नाही, पण जो देवाकडे येतो तो त्याला काय असं वचन होतं। हाँ, जो देवाचं वचन सुनता है वो जिवंत हो जाता है। हालेलुया। आता मी पास्टर आहे, पण मी हे म्हणत आहे का तुम्ही आणि मी परमेश्वरावर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे। हालेलुया। अब्राहमाला काय दिलं? अब्राहमाने म्हटलं का प्रभू तू दिलाय तुला देतो। त्याचा विश्वास बघा। जातानी तो काय तुम्ही वाचलं ना तिथं, तर जातानी म्हटलं, तो त्याचा मुलगा म्हटला, पप्पा आपण चाललो तर खरं, तेल आहे, सगळे लाकडं आहे, पण ते मेंढरू कुठं आहे? मेंढरू कुठं आहे? आपल्याला बलिदान करायचं। बाळा, देव आपल्याला शोधून दे।
काय म्हणलं? बाळा आपल्याला देव शोधून देईल. आणि बाळाला माहित नव्हतं तूच मेंढरू आहे, वडिलांना माहिती होतं तूच आहे, पण एक विश्वास बघा, तो म्हटला बाळा देव आपल्याला शोधून देईल. हालेलुया. कशाद्वारा आला? विश्वासाद्वारा. मेंढरू तिथं अडकलेलं. देवाला अशक्य काहीच नाहीये. आता त्या एरियामध्ये मेंढरू कुठून आला ते देवाला माहिती आहे, पण देवाने पाठवलं. तू म्हटला विश्वास देव देईन आपल्याला शोधून. तुम्हाला आणि मला कोणावर विश्वास ठेवायचा आहे? ज्याला मी कधी पाहिलं नाही, ज्याला मी कधी ऐकलं नाही, कधी मी त्याचं रूप बघितलं नाही, मला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. आणि तो येशू ख्रिस्त म्हणतो, काल आज आणि युगाने मी सारखा आहे तुझ्या बरोबर आहे. आणि माझ्या प्रियांनो, तुम्ही येशू ख्रिस्ताचे मुली आणि मुलं आहोत. हालेलुया. मग तुम्ही असं का असं वेड्यापानाने करता, का इकडं तिकडं पळता? अहो येशू तुमच्या बरोबर आहे, तर मग याची त्याची गरजच नाही आपल्याला. हालेलुया. समरी हालेलुया. हालेलुया. सैतान तुम्हाला घाबरतो. कोण घाबरतो? सैतान तुम्हाला घाबरतो, कारण तुम्ही विश्वासू लोक आहोत. हालेलुया. बायबल सांगतो 24 काय म्हणतो? म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा. आता ह्या ठिकाणी प्रार्थनाचा उल्लेख दिलेला आहे. मी म्हणत नाही का प्रार्थना करू नका. प्रार्थना ही अ लाईफ. प्रार्थना तुमची उन्नती करते. प्रार्थना सगळ्या गोष्टी करते, पण जिथं चमत्कार आहे तिथं विश्वास पाहिजे. पण या ठिकाणी काय म्हणतो का बायबल या ठिकाणी सांगते की एक अंजिराचं विश्वासाचे सामर्थ्य होते. सकाळी ही वाटत जात असताना ते अंजिराचे झाड मुळीपासून वाळून गेले. तेव्हा पेत्र आठवून देऊन त्यास म्हटलं, गुरुजी आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिले ते वाळून गेले आहे. येशू त्यास उत्तर दे, देवावर विश्वास ठेव. मी तुम्हाला खचत सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला उपटून समुद्रात जा असे म्हणेल आणि तो अंतकरणात शोक न बाळगता आपण तसेच घडतात. विश्वास धरले त्याच्या शब्दाप्रमाणे. परत शब्द येत आला. काय म्हणे? शब्दाप्रमाणे. हालेलुया. तुमच्या मुखामध्ये शब्द जो येतो ना, तो विश्वासाच्या द्वारा ताकदवान आहे. हालेलुया. मी तुम्हाला मनापूर्वक सांगतो, एक देवाचा दास म्हणून तुम्ही सगळ्यात पॉवरफुल लोक आहात. हालेलुया. सगळ्यात पॉवरफुल लोक आहोत तुम्ही कुठेही असून द्या. तुम्ही झोपडीत असाल तरीही तुम्ही बंगल्यात राहणारे व्यक्ती आहोत, कारण तुम्ही देवाचे लेकरं आहोत. तुम्ही देवाचे मुलं आणि मुली आहोत. सगळ्यात पॉवर तुमच्याकडे आहे. तुम्हाला माहिती का तुमच्याद्वारा हा जगाचं उलट पालट होऊ शकते. तुमच्याद्वारा हा तुम्ही ही प्राईम मिनिस्टर आणि अनेक लोक तुम्ही निवडू शकता. एवढी तुमच्यामध्ये ताकद आहे. हालेलुया. आहे का नाही? आपल्या मतदानमध्ये एवढी ताकद आहे का आपण कोणाला निवडून द्यायची ही ताकद आहे. तर मग विचार करा तुमच्या माझ्यात किती ताकद आहे. त्या सैतानाला कसं उडवणार आपण. हालेलुया. आणि जो व्यक्तीमध्ये विश्वासाने तोच म्हणू शकतो, सैतान मेरे पैर के नीचे है. हालेलुया. समझ में आया? समझ में आया? समझ. हालेलुया. बायबल सांगतं अंजिराचे झाड येशूनी शब्दानेही वाळून गेलं. सैतान किती प्रयत्न केला, मंत्र तंत्र करणारे लोक तुमच्या समोर वाळून येतील. हालेलुया. पण तुम्हीही त्याच्या समोर टवटवीत राहणार. बायबल सांगतं स्तोत्र संहिता 121 त्याचा हा 7 वचन असं सांगतं का सूर्य आणि चंद्र तुम्हाला बाधा होणार नाही. ते बाधा होणार होता माहितीये का? जे लोक विश्वास ठेवत नाही येशूवर, जो त्याच्या मार्गाने चालत नाही, त्या लोकांना लोक म्हणतात पास्टर आज आमुष आहे. मला त्यांच्याद्वारा कळते आमुष आहे. मला ते फोन करतात पास्टर आज पौर्णिमा आहे. बर आजच मला कळले का? आणि ते त्यांना घाबरते आमुष आणि पौर्णिमाला. पण तुम्हाला माहितीये जो जगात आहे. हालेलुया. या पहिले योहान त्याचा 4 अध्याय 4 वचन काय सांगतं? जो जगात आहे त्याच्याहून श्रेष्ठ माझ्यामध्ये आहे. हालेलुया. जो जगामध्ये आहे ना त्याच्याहून ही पॉवरफुल माझ्यामध्ये आहे. मग माझ्या प्रियांनो तुम्ही कोण आहात? देवाचे मुलं ना, मुली आहे की नाही? काय घाबरते अशा सैतानाला?
तुम्ही एक आवाज दिला ना गेब्रिएल येईन, एक आवाज दिला ना मिखाएल येईन तलवार घेऊन. कारण तुमच्यामध्ये विश्वास आहे. बायबल सांगतं दानिएलनी प्रार्थना केली आणि दानिएलची प्रार्थना ऐकण्यात आली आणि गेब्रिएल आणि मिखाएल तिथं आले. काय कशामुळे आले? प्रार्थना नाही, विश्वास. विश्वास तुमच्या लाईफला बदलू शकतो माझे प्रिय भाऊ बहिणींनो. तुम्ही जेवढा विश्वास मोठा होईल, जेवढा तुमचा विश्वास दांडगा, तेवढा मिराकल तुमच्या घरामध्ये आज रात्री सुरुवात होईल येशूच्या नावामध्ये. हालेलुया. प्रभू मला आज सर्दी खोकला झालेला आहे, प्रभू आज मला आजार झालेला आहे, प्रभू मला हे झालेलं आहे. ए शैताना, चल निघ, माझ्या शरीर जे देवाचं मंदिर आहे, तुझं काही चालणार नाही. विदाउट मला कोणत्या इंजेक्शनची गरज पडणार नाही. परमेश्वर माझ्या विश्वासाच्या द्वारा ते घालून फेकून टाकेल. हालेलुया. समजलं? पास्टर आज शनिवार समर्थन घेऊन जाऊ शकत नाही. दगड टाकावं लागेल. अगं तुला माहिती का तुझ्या सोबत तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, अधिपतीचा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. मग तुला ते मांसाहारी काय तुला बाधा होणार नाही का? नाही माझ्या प्रियांनो, तुमच्यामध्ये येशू आहे तर तुम्ही का घाबरता? पटलं का नाही? पटतं का नाही? मग दगड का टाकायचा? कोळसा टाकत्या काही लोक. आहे की नाही? अहो तुमच्या सोबत येशू आहे, मग कोळशाची काय गरज आहे? दगडाची काय गरज आहे? बिंदास घेऊन जा. बिंदास तुम्ही फोडणी द्या. काय द्यायचं त्याला द्या. येशू तुमच्या बरोबर आहे, बाधा होणार नाही. हालेलुया. किती जण दगड टाकतात? किती जण दगड टाकतात? हात करा की. लाजण्यासारखं काही नाही, सांगा ना. किती जण दगड टाकतात? एक बहीण म्हणले, अहो दगड टाका ना त्याच्यात. म्हणलं काय? नाही, आपण लांबचा प्रवास चाललो ना घेऊन. माझ्या प्रियांनो, याला म्हणतात अविश्वास. काय म्हणता याला? अविश्वास. आणि तुम्ही ज्या येशूवर तुम्ही संशय घेता, ज्या येशूवर तुम्ही संशय घेता, मग तो शैतान बरोबर येतो. हालेलुया. बनणार ना? संभाळे. हालेलुया. आणि तो ह्या ठिकाणी म्हणतो, तुझा विश्वास तुला प्राप्त, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला बरं. बायबल सांगते एक स्त्री होती आणि बायबल सांगते तिला रक्तस्राव होता आणि 12 वर्षापासून तिला रक्तस्राव होता. मला तर बार्शीची एक बहीण होती परवा, त्याची डॉक्टरनी सांगितलं का ते रक्तस्राव जातच नाही, ते ब्लडिंग जे हे थांबतच नाही. फक्त फोनवर प्रार्थना केली, त्या बहिणीचा विश्वास आणि मिराकल तिथं प्राप्त झाला. मला तर 2 ते 1.5 तासामध्ये तिथं जे ब्लडिंग होतं ते थांबलं गेलं. डॉक्टर म्हटलं नाही सांगू शकत, कदाचित जगन नाही तर नाही जगणार. का? अहो तुम्हाला सांगतो, बायबल सांगते का रक्तस्राव स्त्री जी होती, बायबल सांगते का तिला हा 12 वर्षापासून वेदना होत होता. 12 वर्षापासून तिला तिचे ब्लडिंग होत होती. पण प्रभू येशू ख्रिस्ताला तिने फक्त स्पर्श केला. आणि कसा विश्वासाने स्पर्श केला माहितीये? ती विश्वास ठेवला. ती म्हटली नाही का, हे येशू तुला दिसत नाही का माझं परिस्थिती दिसत नाही का? नाही, तसं नाही म्हणली. ती जात गेली, रेंगत तिथं गेली आणि रेंगत जाऊन तिने तिच्या येशूच्या गोंड्याला स्पर्श केला. कोणत्याही तिथं उल्लेख नाही का प्रार्थना केली तिने. फक्त गोंड्याला, त्याच्या येशूच्या झग्याच्या गोंड्याला स्पर्श केला. बायबल सांगतं येशू मधून ते सामर्थ्य निघालं. बायबल सांगतं लूक शुभ वर्तमान त्याचा 48 मध्ये सांगतं रक्तस्राव स्त्री, तेव्हा ते तिला हा म्हटले, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा. हालेलुया. कोणची प्रार्थना नाही माझ्या प्रियांनो, फक्त एकच म्हणले, जा तुझ्या विश्वासाने आणि शांतीने घरी जा. आनंद करत जा. तुम्ही आज आनंदी करत जा. तुमचा विश्वास तुम्ही घरी घेऊन जा. तुमचा विश्वास तुम्हाला मिराकल करेल. तुमचा विश्वास तुमच्या घरामध्ये शांती विराजमान आहे.
Somebody hallelujah. Because ये बायबल आहे, बायबल सांगतं का येशू ख्रिस्त काल आज आणि युगायुग सारखा आहे आणि तो तुम्हाला म्हणतो तुझा विश्वास तुला आज आरोग्य देईल. Somebody hallelujah. हालेलुया. का नाही मग? का नको? तुमचा विश्वास. Hallelujah. Church hallelujah. बायबल या ठिकाणी एक सांगतो पहा, प्रेषित नावाचा एक व्यक्ती होता. बायबल सांगतो का तो व्यक्ती ही परमेश्वराचा दास होता. आणि बायबल सांगतो लूक शुभवर्तमान 17 अध्याय 5 वचन. मी तुम्हाला सांगितलं तुमचा विश्वास इकडे तिकडे कुठेही मिळत नाहीये. तो विश्वास तुमच्या रूम मध्ये जा, प्रार्थना करा आणि प्रभूला म्हणा माझा अविश्वास करा आणि मला विश्वास करा. बायबल काय म्हणतो पहा, देवा बरोबर येशू ख्रिस्ता बरोबर 12 शिष्य जे चेले परमेश्वर के साथ में प्रभु यीशु का मसीह के साथ में चलते थे. काय म्हटलं माहिती का? मग प्रेषित प्रभूला म्हटलं आम्हाचे विश्वास वाढवा. काय वाढवा? प्रार्थना वाढवा म्हणलं. बँक बॅलन्स वाढव ना प्रभू. हालेलुया. चांगली नोकरी मिळवून द्या ना प्रभू. आपले प्रॉब्लेम कसे प्रभू? चांगला बंगला मिळाला, तिने बंगला घेतला, माझा बी आज बंगला, माझी इच्छा बंगल्यात जायची. प्रभू मग ती कशी काय एवढी नटले का की मला बी चांगलं दे. सगळ्या गोष्टी आपण मागतो, आपण सगळे काही व्यर्थ मागतो, पण बाहेर ठिकाण सांगतो विश्वास माझा वाढव. कारण मी विश्वासाच्या द्वारा काही पण मागण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. अब्रामाला हा सगळ्या जगाचा पिता म्हणून मानण्यात आलं का? एक फक्त विश्वासाच्या द्वारा. हालेलुया. हाय की नाही? प्रभू बोलतो ना मग का सैतान बोलतो का? भाऊ म्हणूनच मी 9 तास प्रभू का जे घातलेले आतापर्यंत आता मला थांबता येत नाही, पण मी 9 तास मी घातले ते मी फुकटच घातले नाही. मला माहिती तो प्रभू बोलतो. हालेलुया. पण लोक आहे असे काही तर ते म्हणतात तुझ्या विश्वाच्या आत्म्याने भरलेला व्यक्ती सांगत आहोत. बायबल सांगतं का तुमचा विश्वास तुम्हाला वाचवेल. कोणाचा? तुमचा विश्वास. हालेलुया. 6वं वचन काय सांगतं? लूक शुभवर्तमान 17 आणि 6. प्रभू म्हणाला तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर ह्या तुटीला तू मुळासकट उपटून समुद्रात लावले जा असे तुम्ही सांगताच मी तुमचे ऐकेल. काय म्हटलं? प्रभू म्हटला तुम्हामध्ये मोहऱ्याच्या दाण्या एवढा विश्वास असेल. छोटासा मोहर आहे ना, पण तो टाकला ना तर सगळ्यात मोठं झाड होतं बरं का. प्रभू आपल्याला तोच म्हणत आहे तुमचा विश्वास एक मोहराच्या दाण्याप्रमाणे पाहिजे. तुम्हाला कोण वाढवा, तुम्हाला कोणा व्यक्तीची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतःहून आत्म्याने भरल्या जातील. लोक तुमच्या मिरेकल होईल. तुम्ही लोकांना बोलणार तू बरा झालाय, तो बरा होईल. त्याचा विश्वास तुझा विश्वास एक होईल आणि प्रभूचा विश्वास एक होईल. तो चंगाई प्राप्त होईल. मी तुम्हाला सांगतो तुम्ही खूप पॉवरफुल लोक आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो तुम्ही सगळ्यात पॉवरफुल लोक आहो. हालेलुया. तुम्ही सगळ्यात पॉवरफुल लोक आहो. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही ही या जगाचा उलट पालट करणारे लोक आहो. प्रेज द लॉर्ड. मी बाकीच्या लोकांसारखं नाही. मी सांगतो तुम्हाला हा बस लाली पावडर देऊन सांगणार नाही. मी वचनातून तुम्हाला सांगत आहे का तुम्ही पॉवरफुल लोक आहेत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तर माझ्या विरुद्ध लोक उभे राहतात का? कारण मी लाली पावडर नाही लावत. मी पूर्णप्रमाणे स्पष्ट आणि चांगलं प्युअर देवाचं वचन लोकांना देतो आणि सत्य बोलतो. वाव. हालेलुया. आणि हेच जे मला आवडतं कारण बायबल सांगतं सत्य तुला समजेल आणि सत्य तुला बंधमुक्त करेल. हालेलुया. आणि त्याच्यामुळे लोकांना आवडत नाही. लोक म्हणतात मला जायचे निघून. बिंदास जाऊ शकते किंवा बिंदास जाऊ शकतो कारण मला माहिती आहे येशू काल आज आणि युगायुग सारखा आहे. वास्तव तुम्ही मला मान दिला नाही. बाई मान माझ्या कशाला घेते? देवाकडून मान घे ना. हालेलुया. आपल्या वर्शिपला आले होते लोक, आई आणि मुलगा. पास्टर तुम्ही आम्हाला विचारलंच नाही जेवायला, तुम्ही विचारलंच नाही खायला, तुम्ही विचारले नाही चहाला आणि तुम्ही आम्हाला मानच दिला नाही. म्हणलं सिस्टर तुम्ही माझ्याकडे येते का देवाकडे?
नाही मग आम्हाला लागच आला. म्हणलं चालेल. म्हणलं माफी मागतो, गॉड ब्लेस यू. म्हणलं तुम्हाला यायचं तर या, नसेल तर म्हणलं माझ्याकडे मान नाही मिळत, माझ्याकडे वचन मिळतं. हालेलुया. कोणाला मान लागतो? इतकं पाहिजे का मान तुम्हाला? कोणाला? हो वर्षात आहे तुम्हाला पाहिजे का मान? वर्षात आहे माहिती आहे, पाच सल्ले जातो फटाफट फटाफट. पण ब्लेसिंगच आहे. सत्य बोलणार आणि सत्य तुमच्या समोर प्रगट करणार. चुकीचं काही सांगणार नाही, कारण बायबल सांगतं सत्य तुला समजणार आणि सत्य तुला बंधमुक्त करेल. म्हणून रात्रीचे फोन यायच्या पासून आम्हाला त्रास व्हायला लागला. प्रार्थना करा आणि बरा होऊन जातो. का होतो माहितीये? कारण जिथं सत्य आहे तिथं त्यांना अजिबात नाही. त्यांना रात्रीचे 3 वाजून द्या, 4 वाजून द्या, माझाच नंबर आठवतो बरोबर, बाकीच्यांना नाही आठवत कोणाला. हालेलुया. बाकीच्या नाही, पण चंगाई मिळते लगेच. दुसऱ्या दिवशी लगेच इमिजिएटली चंगाई मिळते, लगेच मिळून जातो. पाच तुम्हाला फोन केला का प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बरं ठीक आहे. पण प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम तुझा आहे. तू विश्वास ठेवला म्हणून तुला मिळाला. विश्वासाच्या द्वारा तुला प्राप्त मिळाले. मी फक्त एक माध्यम आहे. मी फक्त प्रार्थना केली, माझा विश्वास आणि तुझा विश्वास एक झाला आणि माझ्या प्रभूने तुला उत्तर दिलं. जा तुझ्या विश्वासाने तुला बरे वाटते. हालेलुया. सबरी हालेलुया. आणि काही लोकांना राग येतो माझा, पण मी तुम्हाला खरं सांगतो, मी प्रभूच्या वचनाप्रमाणे चालतो म्हणून लोकांना राग येतो. वचन एका ठिकाणी सांगतो का त्यांना पटत नाही म्हणून ते तुमच्यावर राग करतात. का? कारण तुम्ही त्यांचा जे स्वभाव असतो त्यांच्यासारखं तुम्ही वागत नाही. बरोबर ना? एखादा ऑफिस मध्ये किंवा कुठे गेला वेगळाच वागायला लागला, आपल्यातून याच्यामध्ये नाही जमत, सोडून जातो. का माहितीये? भाऊ तू जगाचा आहे, मी देवाचा आहे. हालेलुया. बायबल सांगतो, योहान त्याचा 17वा अध्याय म्हणतो की मी जगातून निवडले. आता तुला दिलेले हे 12 शिष्य मी जगाचा आहे. मी ह्या जगातून निवडलं. जे लोक जगाचे ते लोकांना नाही, तर मी तुझ्या निवडलेल्या लोकांना तुझ्याकडे आणत आहे. आणि तुम्ही आणि मी कोण आहो माहितीये का? निवडलेले लोक आहोत. हालेलुया. म्हणून तुमच्यावर राग करणार एखादा व्यक्ती, मला जमतच नाही का ताई, तुला बोलती वेगळी, मग नाही तुझ्यात सैतानच असं. थँक्यू म्हणायचं प्रभूला, धन्यवाद. का माहितीये? कारण तुम्ही आणि मी कोण आहोत? धन्य. हालेलुया. कोण आहे धन्य? मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही पॉवरफुल लोक आहे. हालेलुया. असं हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही बघा, नाही तर लोक म्हणते पास राबले, चढवायला लागला आम्हाला. नाही, हे वचन सांगतं तुम्ही पॉवरफुल आहो. मी तुम्हाला सांगितलं नाही, मी कधी ही लाली पावडर लावून सांगत नाहीये. मी सांगतो ते परफेक्ट सांगतो. हालेलुया. आणि मला ते परफेक्ट सांगायला आवडतं. म्हणून प्रभूचा आत्मा मला म्हणतो का तू परफेक्ट सांग गोष्टी, सगळ्या गोष्टी परफेक्ट पाहिजे लोकांना. मग त्याच्यामुळे तर परमेश्वर तुमच्यामध्ये, तो सैतान जो आहे ना, तो म्हणतो अरे यांच्यामध्ये आग आता पेटली गेलेली. हालेलुया. हालेलुया. काय म्हणतो पुढे? आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कुठे आहे तुम्ही कोणत्या राज्यातले? तुम्ही आणि मी विश्वासू बहीण भावांनो, चर्चचे लोकांना, तुम्ही आणि मी कोणातले? माझं नगर येशूच माझ्यासाठी चांगला बंगला बांधून ठेवलेला आहे, हायफाय बांधून ठेवलेला आहे, सगळ्या गोष्टी आहे. हालेलुया. मग तुम्ही आणि मी एवढा पॉवरफुल आहे, तर मग माझ्या प्रिय लोक काय इकडे तिकडे? हालेलुया. काय इकडे तिकडे? बरोबर है कि नहीं? ब्रदर जाके आए क्या परसों की मीटिंग में? नहीं यार, वेरी गुड. हालेलुया. क्यों नहीं गए? हालेलुया. पण तुम्हाला मी सांगतो, जेव्हा तुम्ही येशूकडे येता ना, आज ते कॅम्पातून येतात, बस नसू काय नसतं तरी पण येतात. काय येतात? कारण त्यांना प्रभूचं वचन, ते म्हणतात पास्टर जब तुम बात करते हैं वो वचन हमारे दिल को लगता है. का लागतं? कारण आम्ही सत्य प्रगट करत असतो. हालेलुया. आणि जिथं सत्य आहे तिथं मोकळीक आहे. जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीक आहे. हालेलुया. म्हणून अनेक लोक झोपलेले उठले जातात. का माहिती का? तिथं असं नाहीये फक्त सायलन्स नाहीये. इथं सायलन्स काहीच नाही, इथं फक्त फायर आहे. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. आणि काय म्हणतो? आनंद करा. काय म्हणतो? आनंद करा. तुम्हाला एखादा व्यक्ती बोलायला लागला, धन्यवाद प्रभू, मी आनंद करा. आनंद करा त्या समोर. दावीद राजा हा अंगातले कपडे काढले आणि आनंद करू लागला. का? आणि बायको म्हणली, अरे वेळा झाला का? तू राजा आहे, तू कस काय नाचायला लागला? तुला माहिती का? तू नंतर आहे, पहिला येशू माझ्यासाठी. हालेलुया. कोण आहे? म्हणे तुझा वडील जो माझा सासरा आहे ना, त्याचा राज्यपद मला प्रभूने दिलं, मग मी त्याच्या समोर नाचू नको का? नाचलं की नाही पाहिजे? हॅलो. मग का तुम्ही असं? तुम्ही नाचून गाऊन आनंद केला पाहिजे, कारण आम्ही ही सगळ्यात पॉवरफुल लोक आहोत. हालेलुया. बायबल बताते हे लुका शुभवर्तमान त्याचा 22 अध्याय 31 आणि 32 वचन सांगतं. लास्ट वचन मग आपण प्रार्थनामध्ये जाऊ. 31 आणि 32. शिमोन पहा, तुझ्या गव्हासारखे चालावे म्हणून सैतानाने मागणी केली. सैतान अनेक लोकांना कोणाला मागणी करतो माहिती का? तुम्हाला आणि मला. जे येशूवर विश्वास ठेवतो, ज्याचा विश्वास मजबूत आहे, सैतान त्याच्याच पाठीमागे लागतो का नाही? जगाच्या पाठीमागे नाही, त्याला माहिती हे आमच्याकडेच येणार नाही. हालेलुया. पण तुम्ही आणि मी कुठे जाणार माहितीये का? स्वर्गाचे रहिवासी हो. स्वर्गाचे कोण आहे? आपण वारस आहोत आपण. मग तो तुमच्या आणि माझ्या पाठीमागे लागणार का नाही? बायबल या ठिकाणी सांगतो. आणि त्याला काय म्हणते का? गव्हासारखं चालत होता तो. कोणला घेऊ आता? कोणला घेऊ? पण ताकद नाहीये, कारण आमच्यामध्ये तो विश्वास मजबूत आहे. बायबल सांगतो, परंतु तुझा विश्वास दळू नको. काय करू नको? विश्वास दळमळू नको. आज तुमचा विश्वास दळमळून देऊ नका. तुमचा विश्वास डळमळला तर तुम्हाला प्रार्थनेची गरज पडणार. पण तुम्ही विश्वास डळमळू नाही दिला तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बलवान आणि बलवान आहात. हालेलुया. बायबल पुढे सांगतो, तुझ्यासाठी मी विनंती केली आहे आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावना स्थिर कर. काय कर? स्थिर राहा. प्रभूमध्ये स्थिर राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजलं? टुडे विश्वास तुमचा लाईफ बदलणार आहे. हालेलुया.